नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवेची जाहिरात आलेली आहे। पोलीस पाटील, आता ही जाहिरात जी आहे ती हिंगोली जिल्ह्यामधील आहे आणि हिंगोलीच्या स्थानिक त्या भागातली आहे। त्याचप्रमाणे कळमनुरीची पण त्या ठिकाणी तीही पोलीस पाटलाची जाहिरात आलेली आहे। त्या जाहिरातीबद्दल डिटेल या ठिकाणी बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, स्थानिक जे काही जागा आहेत त्या स्थानिकांना या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे। बघा, रुबाबदार चांगलं पोलीस पाटलाचं मान प्रतिष्ठा सन्मान मिळणार आहे। पद ज्यांना मिळवायचे तर त्या प्रवर्गामधून ज्या त्या आरक्षणानुसार त्या ठिकाणी त्या जागा असतात आणि त्यानुसार ती भरती या ठिकाणी आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी आता जी न्यायालयीन भरती या ठिकाणी चालू आहे ती न्यायालयीन भरती करता शिपाई असेल, क्लर्क असेल, फरस असेल, हमाल असेल, अशा विविध पदांची भरती आहे। चांगलं वेतन आहे आणि 3च ठिकाणी या ठिकाणी ती भरती या ठिकाणी आहे। मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या ठिकाणी जर आपण शिपाई भरती करता जर अर्ज केला असेल तर करता एक फक्त 99 रुपयामध्ये आपण बॅच देत आहोत आणि ही बॅच इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे क्लर्क साठी सुद्धा रेकॉर्डेड बॅच आहे ती 499 रुपयामध्ये आहे। ह्या बॅच बद्दल जर तुम्हाला अजून अधिक माहिती जर हवी असेल तर 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि पूर्णपणे माहिती घ्या आणि बॅच घ्या आणि अभ्यासामध्ये आपली पारदर्शकता आणि योग्य दिशेने अभ्यास करा। कारण निवड यादीमध्ये नाव येण्यासाठी योग्य मार्गदर्शन असणं खूप गरजेचं असतं। आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया। पुन्हा एकदा सांगतो की ही हिंगोली जिल्ह्यातील जे प्रॉपर त्या ठिकाणचे स्थानिक जे आहेत त्यांच्याकरता ही ऍडव्हर्टाईज आपल्याला पाहायला मिळत आहे। विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करत असताना आपल्याला या सरळ सेवेची जाहिराती येतात, यामध्ये आपल्याला कुठे ना कुठे सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न या ठिकाणी तुम्हाला साकार करायचं जर असेल तर विद्यार्थी मित्रांनो, त्याकरता ही सुवर्णसंधी आहे। बघा, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली उपविभागातील परिशिष्टाप्रमाणे रिक्त असलेली पोलीस पाटील पदे या ठिकाणी भरण्याकरता 9 तारखेला या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध होत आहे। मग यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरण्याची जी सुरुवात आहे ती 12 जानेवारी पासून या ठिकाणी दुपारी 10 वाजल्यापासून चालू होत आहे। बघा, आणि ही जी काय ऑनलाईन अर्ज भरण्याची अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे ती 26 जानेवारी पर्यंत आहे। बघा, लक्षात ठेवा, फक्त 14 दिवसाची मुदत या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरण्यासाठी दिलेली आहे। त्यानंतर पात्र अपात्र उमेदवारांची छाननी करून परत यादी प्रसिद्ध होणार ती 29 जानेवारीला होणार आहे। पात्र उमेदवारांना प्रवेश पत्र जे मिळणार आहे ते 1 फेब्रुवारीला मिळणार आहेत। त्यानंतर लेखी परीक्षा सुद्धा लक्षात असून द्या, 8 फेब्रुवारी रोजी तुमची लेखी परीक्षा या ठिकाणी होणार आहे। बघा, सर्व डिटेल या ठिकाणी शेड्यूल तयार आहे, फक्त तुम्ही या ठिकाणी तयार आहात का? बघा, लेखी परीक्षेची आहे ती 8 फेब्रुवारीला होणार आहे आणि लगेच त्याच दिवशी तुमची उत्तर तालिका सुद्धा प्रसिद्ध होणार आहे। त्यानंतर प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाबाबत आणि उत्तर तालिकाची काय हरकती आहेत त्या आक्षेप नोंदवण्याची सुद्धा तारीख या ठिकाणी 9 फेब्रुवारी असणार आहे। सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एकाच दिवसात त्या सुद्धा हरकती तुम्हाला नोंदवायच्या आहेत। त्यानंतर फायनल उत्तर तालिका म्हणजे अंतिम उत्तर तालिका ही 10 फेब्रुवारीलाच या ठिकाणी प्रसिद्ध होईल सकाळी 11 वाजता आणि लेखी परीक्षेचा अंतिम निकाल देखील सुद्धा 10 तारखेला प्रसिद्ध होणार आहे। इतकी असं शेड्यूल या ठिकाणी जर असेल तर मला सुद्धा बरं वाटतं की आपल्याला या शेड्यूल मध्ये सर्व तारखा या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्या तारखेमध्ये या ठिकाणी आपली जी काही अभ्यास करण्याची टाइम टेबल आहे तो सुद्धा तुम्ही त्या पद्धतीने ठेवू शकता। कागदपत्र तपासणी आणि मुलाखतीचा दिनांक सुद्धा या ठिकाणी तुम्हाला 11 तारखेला जाहीर होणार आहे। 11 ते 13 फेब्रुवारी पर्यंत बघा, 11 ते 13 फेब्रुवारी पर्यंत तुमची कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी होईल। आता वरील दिनांकामध्ये बदल करण्याचे अधिकार हे राखून ठेवलेले आहेत कोणाकडे? स्वतः त्यांच्याकडेच। त्याबाबत बदल झाल्यास संकेतस्थळावरती माहिती प्रसिद्ध करण्यात येईल आणि आम्ही सुद्धा त्याबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहोत। त्यानंतर बघा, आता तुम्हाला अर्ज भरण्यासाठी खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी ठेवलेली आहे आणि जे काय आरक्षित दुर्बल घटक प्रवर्गासाठी 800 रुपये फी आहे। आता संकेतस्थळावर अर्ज भरताना त्याच वेळी परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या। आता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवेची भरती प्रक्रियेची सविस्तर जी काय तारीख आहे किंवा सर्व डिटेल्स या ठिकाणी त्यांची वेबसाईट आहे हिंगोली pp.recruitment online
या वेबसाईट वरती तुम्हाला सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल तर या ठिकाणी जायचं आहे. तुम्हाला अर्ज दाखल करण्यासाठी सुद्धा ती ऑनलाईन पद्धतीने त्याच वेबसाईट वरती आहे आणि त्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचूनच तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे. बघा, त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लास्ट डेट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 26 जानेवारी पर्यंत असणार आहे, संध्याकाळी 12 वाजेपर्यंत. बघा, त्यानंतर भरती प्रक्रिया स्थगित करण्याचे किंवा चालू ठेवण्याचे, रद्द करण्याचे, त्यामध्ये अंशतः बदल करण्याचे अधिकार त्यांच्याकडे असतील. संबंधित उपविभागातील जी काही पोलीस पाटलांची मंजूर पदे, रिक्त पदे तसेच 30% महिलांसाठी आरक्षित ठेवलेली जी काही पदे आहेत ही विचारात घेऊन सद्यस्थितीमध्ये जी पदे भरणे आवश्यक आहे त्याबाबतची उपविभागीय माहिती दिलेली आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला अर्ज दाखल करण्यासाठी जी काय तुमची पात्रता असेल ती काय शैक्षणिक अर्हता या ठिकाणी आपण बघूया. बघा, सगळ्यात महत्वाचं आहे अर्जदार हा किमान 10वी पास असावा. 10वी पास वरती ही भरती आहे. 10वी पास असलेला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. वयोमर्यादेकरता अर्जदाराची दिनांक 26 जानेवारी 2026 रोजीची वय विचारात घेतले जाईल, लक्षात ठेवा. मग हे वय जे आहे ते 25 वर्षापेक्षा कमी नसावं, म्हणजे कमीत कमी 25 वर्ष वय असलेला या ठिकाणी उमेदवार अर्ज दाखल करू शकतो, कमीत कमी वय. आणि जास्तीत जास्त 45 वय असणारा या ठिकाणी उमेदवार अर्ज दाखल करू शकतो. वयोमर्यादेच्या बाबतीत ही गोष्ट क्लिअर करून घ्या. त्यानंतर पोलीस पाटलाकरता वयोमर्यादा शिथिलक्षम नाही, लक्षात ठेवा. कोणत्याही प्रवर्गासाठी नंतर 3 वर्ष वाढे कमी आहे असं काही नाही. कमीत कमी 25 वर्ष वय, जास्तीत जास्त 45 वर्ष वयापर्यंतचा जो काही विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. अर्जदार हा संबंधित गावचा स्थानिक व कायम रहिवासी असावा. तहसील कार्यालयाकडील वय व अधिवास प्रमाणपत्र त्याच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर जो आहे तो, म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असणं खूप गरजेचं आहे, कारण ते मोबाईल नंबर से कनेक्ट असलेला आधार कार्ड त्याचा नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे. शारीरिक दृष्ट्या जो अर्ज करणारा उमेदवार आहे तो सक्षम असावा. चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र त्याच्याकडे असणं आवश्यक आहे. बघा, लक्षात ठेवा, कारण त्याची जी काही नियमावली आहे लहान कुटुंब असण्याची ती फॉलो केलेली असावी. प्रवर्गनिहाय आरक्षित पदांकरता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेल्या जातीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. मग जातीचं प्रमाणपत्र आलं तर नंतर परत नॉन क्रिमिनल देखील तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. बघा, त्यानंतर वैध असलेले प्रगती बघा नॉन क्रिमिनल सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. कोणासाठी? इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा अ ब ज ब क ड आणि सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग यातून लाभ घेणारे जे काय उमेदवार आहेत त्यांच्याकरता 2025-26 बघा हे वय 2025-26 कालावधी वैध असलेले नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. बघा, त्यानंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल ईडब्ल्यूएस करता आरक्षित जागेसाठी 2025-26 तहसीलदार यांनी निर्गमित केलेले महाराष्ट्र राज्याचे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र तुमच्याकडे सादर करणे आवश्यक राहील. आता सर्व आवश्यक कागदपत्र पात्रता निकषासाठी अर्थ दिनांक ही 26/1/2026 असणार आहे. 26 जानेवारी ही डेडलाईन म्हणजे जी काय अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 26 जानेवारी 2026 हीच तुमच्या डॉक्युमेंट वरची जी महत्वाची डॉक्युमेंट आहेत त्यावरची तारीख असणार आहे. नाहीतर तुम्ही जर या ठिकाणी तुमची व्हॅलिडिटी जर संपणारी जर असेल तर ती काय चालणार नाही. व्यवस्थित बघून या ठिकाणी नवीन डॉक्युमेंट काढून घ्या. आता तुमची जी काय परीक्षा होणार आहे ते परीक्षेचं स्वरूप लक्षात असू द्या. तुमची 80 मार्काची लेखी परीक्षा होईल, 20 मार्काची मुलाखत होईल, अशी 100 मार्काचं मेरिट त्या ठिकाणी तुमचे फायनल निवड यादीसाठी लावलं जाणार आहे. आता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप देखील कसं असेल त्या पण गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. बघा, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पोलीस पाटील पदाची लेखी परीक्षा 80 गुणांची असेल आणि एक प्रश्न 1 गुणांचा राहील. लेखी परीक्षेची प्रश्न हे वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे असेल. लेखी परीक्षा ही 10वी बेसवरती असणार आहे, म्हणजे 10वी SSC पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. मग त्याच्यामध्ये काय असणार आहे? सामान्य ज्ञान असेल, गणित असेल आणि स्थानिक परिसराची माहिती आणि चालू घडामोडीवरती तुमचा पेपर होणार आहे 80 मार्काचा. लक्षात ठेवा. तोंडी परीक्षेकरता किमान गुण पोलीस पाटील भरतीसाठी निवड होण्यासाठी 80 गुणांच्या लेखी परीक्षेत 36 गुण तुम्हाला मिळवणे आवश्यक आहे. 45% गुण मिळवणारा
विद्यार्थी या ठिकाणी मुलाखतीसाठी पात्र असणार आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, लेखी परीक्षा घेतेवेळी उत्तर पत्रिका चिन्हांकित करण्यासाठी फक्त काळ्या शाईचाच बॉलपेन तुम्हाला वापरावा लागेल। म्हणजे तुम्ही ज्यावेळेस परीक्षेला जाता त्यावेळेस काळ्या शाईचा बॉलपेन तुम्हाला अलाव आहे, दुसरा बॉलपेन तुम्हाला चालणार नाही। आता निवड आणि जी काही कार्यपद्धती आहे त्याबाबत थोड्या काही सूचना या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत, त्या आपण थोडक्यात बघणार आहोत। प्राप्त केलेले जे काही गुण आहेत 80 पैकी किंवा 100 पैकी गुणवत्ता यादी अंतिम निवड करता अर्जदारास शैक्षणिक पात्रता व संबंधित मूळ कागदपत्रासाठी मुदतीत उपलब्ध करून द्यावे लागतील, अन्यथा निवड त्याची रद्द होईल, त्याचा निवडीसाठी विचार केला जाणार आहे। लेखी परीक्षा अंतिम मुलाखतीसाठी पात्र अर्जदारांचे जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता, अर्जात भरलेली माहिती यांच्या आधारे मूळ कागदपत्र पडताळणी करण्याकरता अंतरिम स्वरूपात यादी जाहीर करण्यात येईल। म्हणजे जी काही परीक्षा झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपाची यादी असते आणि त्यानंतर अंतिम स्वरूपाची यादी असते, यामधला फरक या ठिकाणी लक्षात ठेवा। आणि अंतिम यादी कधी जाहीर करण्यात येणार आहे? मुलाखतीसाठी पात्र अर्जदारांच्या जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता आणि अर्जदार भरलेली माहिती त्याच्या आधारे कागदपत्र पडताळणी करूनच अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार आहे, हे लक्षात ठेवा। कारण जोपर्यंत तुम्ही भरलेली परीक्षा शुल्क असेल, कागदपत्राच्या आधारे परिपूर्ण माहिती सिद्ध होत नाही आणि ज्यांची परिपूर्ण माहिती सिद्ध होईल अशाच उमेदवारांचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार आहे, ही सूचना आहे। बघा निवड पद्धतीने काय, ही काय सगळ्यात महत्त्वाचं नाही, कारण तुमचा अर्ज दाखल करताना तुमचे डॉक्युमेंट वगैरे तुम्ही ओरिजिनल या ठिकाणी अपलोड केल्यानंतर हे बाकी तुम्हाला काही अडचण येणार नाहीत। आता शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेला उमेदवार या ठिकाणी असणार आहे। जिल्हा मग वैद्यकीय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र पडताळणी तुम्हाला त्यावेळेस सादर करावे लागेल, कधी तुमची निवड झाल्याच्या नंतर, त्यामुळे ते आता महत्वाचं नाही, निवड होणं सध्या खूप महत्वाचं आहे। बघा त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, तो कोणत्याही राजकीय पक्षाशी तो संबंधित नसावा। बघा हे आता इलेक्शन चालू आहे त्याबाबतचं हे महत्वाचं, हे तुमच्या डोक्यामध्ये घ्या। बघा उमेदवार हा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसावा, बघा राजकीय पक्षाशी संबंधित नसावा, त्याप्रमाणे इतर ठिकाणी संपूर्ण वेळ नोकरी करणारा नसावा, ह्या सगळ्यात महत्वाच्या अटी आहेत। ग्रामपंचायत सदस्य नसावा, खाजगी निमसरकारी संस्थेमध्ये तो अथवा सदस्य नसावा किंवा पूर्ण वेळ नोकरी करणारा सुद्धा नसावा। बरं त्याबाबतचं तुम्हाला स्टाम्प पेपरवरची 100च्या स्टाम्प पेपरवरती तुम्हाला हे प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार आहे। पोलीस पाटील पदावरील नियुक्ती करता मृत आणि सेवानिवृत्त पोलीस पाटलांच्या वारसांनी अर्ज केल्यास त्याला प्राधान्य देण्यात येईल, हे सगळ्यात महत्वाची अट आहे। आणि परंपरागत म्हणजे पाठीमागत चालू म्हणजे खूप दिवसापासून चालू आलेली ही जी काही रीत आहे, ही परंपरा आहे, ती या ठिकाणी पाळताना दिसत आहे। बघा याचा अर्थ काय आहे की एका स्थानासाठी पोझिशन, त्या एका स्थानासाठी पोलीस पाटलाच्या वारसासह 2 किंवा अधिक अर्जदारांना समान गुण मिळाल्यास पोलीस पाटलाच्या वारसांची निवड करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे। समजा तुम्ही पोलीस पाटलाचे वारसदार आहात आणि एखादा परीक्षा देतोय तो काही वारसदार नाही, पण दोघांना जर समान गुण मिळाले तर जो काही वारसदार आहे त्या ठिकाणी त्याला प्राधान्य देण्यात येईल, त्याची निवड करण्यात येईल। परंतु तो महाराष्ट्र ग्रामीण पोलीस पाटील सेवा प्रवेश पगार भत्ते आणि सेवेच्या इतर शर्ती आदेश 1938च्या त्यावेळी वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणासह आरक्षित गावांसाठी ठरवण्यात आलेल्या त्या वर्गाचा असला पाहिजे। म्हणजे ज्या त्या गावातला जो तोच पोलीस पाटलाचा वारसदार असणं खूप गरजेचं असणार आहे। अर्जदार संबंधित गावचा स्थानिक आणि कायमचा रहिवासी असणे सुद्धा आवश्यक आहे, त्याबाबत सूचना आहे। त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक गावात केवळ एक पद उपलब्ध आहे आणि तो शासकीय निकषानुसार आरक्षित करण्यात आलेले आहे। अर्ज करताना अर्जदारांनी आरक्षण तपासूनच अर्ज दाखल करायचा आहे। स्थानिक जे काय आहे, ज्या गावातनं पोलीस पाटलाची आता भरती आहे त्याच गावातला असणं आवश्यक आहे, त्याच प्रवर्गातनं असणं देखील आवश्यक असणार आहे। हिंगोली जिल्ह्यात पोलीस पाटील पद भरती 2026 ची परीक्षा ही जिल्हा स्तरावर एकाच दिवशी एकाच वेळी घेण्यात येणार आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या। संपूर्ण भरती प्रक्रिया गावनिहाय होणार असून कोणत्याही गावच्या प्रक्रियेचा एकमेकांशी संबंध नसेल, हे पण गोष्ट या ठिकाणी असू द्या। त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग। बघा महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास यांच्यासाठी आरक्षण अधिनियम 2001 नुसार महाराष्ट्र अधिनियम जो काय आहे त्या अधिनियमानुसार महाराष्ट्र शासनाने 29 जानेवारी 2004 पासून अंमलात आणला आहे। त्यानुसार उन्नत व प्रगत गटाचे क्रिमिलेअर संबंधी या ठिकाणी तुम्हाला सूचना दिलेली आहे, ती सूचना तुम्ही बघून घ्या। आता सगळ्यात महत्वाचं, जी निवड आहे कशी होईल ते तुम्हाला सांगितलेलं आहे। बघा वयाने ज्येष्ठ असलेला अर्जदार या ठिकाणी समान गुण मिळाला तर त्याबाबतची सूचना या ठिकाणी दिलेली आहेत। आता ही जी काय आहे ती निवड पद्धती बाबत या सूचना आहेत।
ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा त्याबाबत या ठिकाणी सूचना दिलेली आहेत, तो तुम्ही बघून घ्या. बघा, अवघड काय नाही, सगळं सोपं आहे. जे रेग्युलर परीक्षेसाठी असतं तेच. आता यानंतर जे काही विद्यार्थी मित्रांनो, ज्या गावामध्ये कोणत्या आरक्षणानुसार कोणत्या गावामध्ये कोणत्या आरक्षणाचा कोणत्या प्रवर्गाचा उमेदवार या ठिकाणी असणार आहे त्याबाबत सर्व आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे, ते तुम्ही सविस्तर बघून घ्या. बघा, सर्व गाव 35, त्यानंतर 67 जागा आहेत. टोटल 67 जागेवरती ही भरती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा, हे आरक्षण तुम्ही बघून घ्या आणि त्यानुसार तुम्ही अर्ज करा. त्यानंतर स्वयं घोषणापत्र, लग्नानंतरचे तुमचं नाव गाव जर काय बदल असेल त्याकरता मी पोलीस पाटील पदासाठी अर्ज दाखल केलाय, हा अर्ज तुम्हाला या ठिकाणी भरून द्यायचा आहे. त्यानंतर जाहीर प्रकटन, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत. अर्ज दाखल करण्याची तारीख सांगितली, अंतिम तारीख सांगितली, फी 1000 रुपये ओपन साठी आणि इतर साठी 800 रुपये. त्यानंतर अर्हता 10वी उत्तीर्ण असावा, संबंधित गावचाच रहिवासी असावा, वय त्याचं 25 ते 45 दरम्यान असावं. जाहिरातीनुसार तुम्हाला सांगितलेली जी काय अर्थ आहे ती कागदपत्रे तुम्हाला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं ही जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अर्ज करा. स्थानिकांसाठी ही सुवर्ण संधी आहे. पोलीस पाटील रुबाबदाराचं पद तुम्हाला जर मिळवायचं असेल पोलीस पाटील होऊन, तर नक्कीच या ठिकाणी अर्ज दाखल करा. या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.